काम आवरलं वाटतं तुमचं, निवांत बसलाय. आत्ताच फ्री झाले बाई. आज कसं येणं केलं? असं झाले गप्पा मारायला. आमचा तर अजून पसारा पडलाय. ते सोड ग. अगं तुला माहितीये का, काल शेजारी जोरदार भांडणं सुरू होती. रात्री 11:30 वाजता पोलीस आले होते. तिचा नवरा पण घरी उशिराच येतो वाटतं. हो वाटतं. आणि ती रीमा रोजच ऑनलाईन शॉपिंग करत असते. नवीन नवीन ड्रेस काय, मॅचिंग मॅचिंग इयरिंग्स काय. तिच्या मुलाला 10वीत खूप कमी मार्क्स मिळाले वाटतं. हो का? आणि तिच्या शेजारची टीना रोज जिमला जाते, पण वजन तर काही कमी झालेलं दिसत नाही बाई तिचं. त्यावरच्या फ्लोअरवर सासू सुनेचं पटतच नाही. मी तर ऐकलंय त्यांची सून खूप उशिरा उठते. ते तर सोड ग. ती दुसऱ्या मजल्यावरची सेजल जेव्हा बघू तेव्हा फोनवरच असते. जरा जास्तच ऍटिट्यूड दाखवते. कोणासोबत बोलते काय माहित. जाऊ दे, काय करायचंय आपल्याला कोणाचं. चल बाई, निघते आता मी. तुला काय, तुझं बरं आहे. मला त्या सेजलकडे पण जायचंय अजून. काय काम आहे हिला? आता तिकडे जाऊन माझ्याबद्दल चुगल्या करत असेल. आता हे गॉसिप तुम्ही बघितलंच असेल. यात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, बायका एकत्र आल्या की काय गॉसिप सुरू होतात. तुम्ही पण असंच गॉसिप करता का? वाईट गॉसिप्स टाळले पाहिजे, जे बायकांना जमतच नाही. त्यापेक्षा मार्केटमध्ये काय नवीन आलंय, कुठे स्वस्त चांगल्या वस्तू मिळत आहे, कोणता डॉक्टर चांगला आहे, किंवा आयडियाज, नवीन माहिती यावर चर्चा केली तर किती चांगलं होईल ना. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी इमोशनली वीक होतो, आणि त्यावेळी आपल्याला फक्त एकच गोष्ट हवी असते, कोणीतरी आपलं ऐकणार. म्हणूनच आपण विश्वासाने आपले पर्सनल प्रॉब्लेम्स कोणासोबत तरी शेअर करतो. मग ते घरातले इश्यूज असो, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असो, किंवा अजून काही. आपल्याला वाटतं ही व्यक्ती आपली आहे, ही समजून घेईल. पण प्रत्येक जण तुमच्या गोष्टी समजून घेण्यासाठी ऐकत नाही. काही लोक फक्त ऐकतात ते नंतर दुसऱ्यांना सांगण्यासाठी. आज तुम्ही रडत रडत सांगितलेली गोष्ट उद्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये टॉपिक बनते, आणि मग सुरू होतं गॉसिप. एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. प्रत्येक वेळी गोष्टीत थोडा मिरची मसाला वाढतो, आणि मग तुमचं दुःख दुसऱ्यांच्या डिस्कशनचा टॉपिक बनतो. त्याहून वाईट म्हणजे लोक पूर्ण स्टोरी न जाणता तुम्हाला जज करायला लागतात. म्हणून पर्सनल प्रॉब्लेम शेअर करूच नका असं मी म्हणत नाही, पण शेअर कोणासोबत करायचं हे खूप विचार करून ठरवा. सगळेच नातेवाईक, सगळेच फ्रेंड्स क्लोज नसतात, आणि सगळेच क्लोज दिसणारे ट्रस्टेबल नसतात. तुमचा आनंद प्रोटेक्ट करा. तुमचे स्ट्रगल्स प्रत्येकाला एक्सप्लेन करणं बंद करा. कधी कधी सायलेन्स हाच बेस्ट प्रोटेक्शन असतो. आणि जर शेअर करायचंच असेल तर अशा व्यक्तीशी करा जी तुमच्या अब्सेन्स मध्ये ही तुमचा रिस्पेक्ट ठेवेल. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आयडियाज किंवा नवीन माहितीवर चर्चा करतो तेव्हा ते पॉझिटिव्ह गॉसिप असतं, पण जेव्हा आपण व्यक्तींवर आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करतो तेव्हा ते विष असतं. तुम्हाला काय वाटतं? गॉसिप करणे खरोखरच गरजेचे आहे? कमेंट मध्ये तुमचं मत सांगा, आणि तुमच्या त्या गॉसिप पार्टनरला, मित्राला किंवा मैत्रिणीला आत्ताच व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.